बरोबर आला, महाराष्ट्राने पाहिल्यानंतर त्या मुलीने सांगितलं की माझं या मुलाबरोबर 9 वर्षापासून संबंध होते आणि त्या मुलीचं वय किती होतं? 19 वर्षाचं वय होतं. म्हणजे 9 वर्षापूर्वी म्हटल्यानंतर तिचं वय किती झालं? तुम्ही विचार करा. मग आम्ही खोटं बोलतो का? 10 वर्षाच्या असल्यापासून तुम्हाला सांगतो सागर भैया, हा लव जिहाद तिथून सुरू झाला. 10 वर्षाच्या असल्या कोणाला समज असती काय काय नाही. पण हे एवढे उच्च विद्या विभूषित असतात, डॉक्टर असतात, इंजिनियर असतात, वयाच्या 40 वर जातात, 50 वर जातात, 60 वर जातात आणि हे करतात काय तर बॉम्बस्फोट. याच्यावर डिबेट नाही होत, याच्यावर कुणी ट्रोल करत नाही. पण आमच्यासारखे लोक जर महाराजांचं सांगत असतील, धर्माचं सांगत असतील, देवाबद्दल सांगत असतील, या मडी सारख्या देवस्थानचं सांगत असतील, संजू भाऊ मरकड इथं सांगत असेल की लोकांचं दुकान नको इथं, तर ह्याच्यावर डिबेट होणार. आणि मरकड जातीवादी आहे, लांडगे जातीवादी आहे, बेग जातीवादी आहे, जगताप जातीवादी आहे. आणि याच्यामध्ये जातीवादी आता मोनिका ताई सहभागी झाली. आणि असा असेल, मला अजिबात तो शब्द मान्य नाही. आम्ही जातीवादी कुणीच नाहीये, कारण आम्ही सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाणारे लोक आहोत. आम्हाला एका जातीने मत नाही दिले, आम्हाला सगळ्या समाजाच्या लोकांनी, सगळ्या जातीच्या लोकांनी मत दिले. पण ती जात फक्त हिंदू आहे एवढं लक्षात ठेवा. आम्ही जातीवादी नाही होत, कारण आम्ही जात एकच मानतो, हिंदू. आणि जसं शिवाजी महाराजांनी सगळ्या समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन केलं, सगळ्या समाजात लोकांना गेलं, त्यांच्याबरोबर सगळ्या समाजातले लोक होते. पण आमच्याही सगळ्यांबरोबर सगळ्या समाजातले लोक आहेत. पण ते कोणते आहेत? आणि तुम्ही सुद्धा इथं बसते ते कोण आहेत? बाकी कुठले आपल्याला जात नाही. आपण सगळेजण हिंदू आहोत. तसाच प्रकार भिगवण संपत नाही. इकडच्या दिशेने कली इकडून आवाज येतो, संभाजीनगर जिल्ह्यातनं, पैठण तालुक्यातलं. परत घटना घडली, त्याच्यावर डिबेट नाही होत. त्या मुलीच्या वडिलांनी अधिकृत FIR दाखल झाली. आता भिगवणच्या प्रकारात तुम्ही पाहिलं, 2 दिवसानंतर त्या मुलीने न्यायालयाने जेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर तिचं म्हणजे जबाब घेतला, तर त्या वेळेला त्या मुलीने सांगितलं, न्यायाधीशांनी विचारलं की बाळ तुला कुठं जायचं? त्या आपल्या हिंदू भगिनींनी सांगितलं की मला माझ्या आईकडे जायचं, कारण तिला वडील नव्हते. आणि अशाच मुली टार्गेट केल्या जातात की ज्यांना कुणी कुटुंबात आधार नसतो. सागर भैया, तुम्ही नाशिकला गेलते, त्या मुलीला सुद्धा वडील नव्हते. आज हा छत्रपती संभाजीनगरचा पैठणचा प्रकार, तिच्या मुलीच्या गळ्यात जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या आपल्या माळा आहेत. म्हणजे टार्गेट असं करायचं की समाजाला उदाहरण देऊन टाकायचं की किती कट्टर असले तरी आम्ही यांचं वशीकरण करू शकतो. वशीकरण म्हणजे आम्ही काय त्याचा वेगळा अर्थ काढू नका. म्हणजे एवढं काय बालपणापासून तिच्या मनावरती वेगळा परिणाम करायचा, ते जादू टोना नाही म्हणत आम्ही. वशीकरण म्हणजे एवढं मनाच्या वरती वेगळा परिणाम करायचा, तिच्या अंतर्मनातून सुद्धा जो समोरचा व्यक्ती नजरेने सांगेल तशाच प्रकारचा आवाज आला पाहिजे. अशा प्रकारचा प्रकार हा पैठणमध्ये घडला. तिच्या वडिलांनी फिर्याद दिली आणि फिर्याद दिल्यानंतर सगळीकडं प्रशासन अलर्ट झालं. तिथं आज आपल्या अनेक हिंदू बांधवांनी मोर्चा काढला आणि मोर्चा काढल्यानंतर तुम्हाला सांगतो, आज त्या मुलाला मुंबईमध्ये तुम्हाला सांगतो अटक झाली. आणि मुंबईमध्ये अटक झाल्यानंतर त्या मुलाकडं जवळपास 6 वेगवेगळे आधार कार्ड देखील सापडले. आणि ते नाव सगळे आपल्या समाजांचे होते, म्हणजे हिंदू समाजातील नावांचे. म्हणून आम्ही सांगत असतो, मागे आम्ही सांगितलं, दीपावलीच्या वेळेस सांगितलं की आपल्या लोकांनी आपल्याकडून खरेदी करा.
की जे सुरू झालं हे जातीवाद करतात, जातीवाद नाही करत. आम्ही आमच्या धर्माचं सांगितलं. आम्ही जातीबद्दल काहीच बोललो नाही. आम्ही फक्त सांगितलं हिंदूंनी कोणाकडून खरेदी करा, हिंदूकडून करा. म्हणून आम्ही पुढे जाऊन सांगतो की आपला मूलबाळ कुठल्याही शाळेत जात असेल, त्याचा रिक्षावाला, त्याचा व्हॅनवाला कोण पाहिजे? हिंदू. ती क्लासला जात असेल, ते शिक्षक कोण पाहिजे? ते आपण कुठल्याही खरेदी करणार असेल तर ती व्यक्ती कोण पाहिजे? हे लक्षामध्ये तुम्ही ठेवा. त्याचं कारण असं, ती पैठणची मुलगी त्या पोराकडे क्लासला जात होती. त्या पोराचं नाव काय होतं तुम्हाला माहित नसेल. नाव बी असं ठेवलं होतं, चिराग. आणि त्या चिरागनी ती कॉम्प्युटर क्लास घ्यायचा. म्हणजे तुम्ही विचार करा, एका कॉम्प्युटर क्लास मधल्या शिकवत असणाऱ्या मुलीला जर आज हे पोरं, म्हणजे आपल्या एखादा जर छोटा एखादा गाडी चालक असेल, वाहन चालक असेल, ड्रायव्हर असेल, त्याच्या गाडीत एखादा पॅसेंजर बसला, तो म्हणतो आपल्या लक्ष्मी. आपल्या शिक्षकाकडे एखादा मुलबाळ येत असेल तर तो म्हणतो आपली ही क्लासमध्ये आली लक्ष्मी. पण हे आपल्याकडे येत असणाऱ्या प्रत्येक माय माऊलीकडे बघत असताना नजर, हे आपल्याकडे तुम्हाला सांगतो शोषणाचा एक वेगळा आधार बघतात, धर्मांतराचा वेगळा आधार बघतात, आपली संख्या वाढवण्याचा एक पाऊल पुढे पाहतात. म्हणून आपल्या प्रत्येकाला उद्याच्या काळामध्ये फार मोठे आव्हान आहेत. जसा काळ बदलतो, जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या काळामध्ये हे वेगवेगळी सर्वांसमोर आव्हान होती. आता ती आव्हानं नाही आहेत, आता आव्हानं वेगळी आहेत. आव्हानं कुठली आहेत? तर त्यावेळेला त्यांना, ह्या लोकांना समोर कोण होतं माहिती होतं. समोर फक्त असायचा जाळीदार टोपीतला माणूस, मिशा खरडल्याला दाढीवाला एखादा बोकड्या दिसून यायचा की हा आता आपला दुश्मन आहे. पण आज आपल्याला तुम्हाला सांगतो, आपल्या बरोबर फिरणारे गाडीतले माणसं आपल्याला सांगतात नाही आपण सेक्युलर वागलं पाहिजे. मग हा ज्यावेळेस बोलतो, हा तुम्हाला सांगतो पहिला आपला दुश्मन असतो. याला पहिली गाडीतून खाली उतरला पाहिजे आणि याचे सुद्धा व्यवहार बंद केले पाहिजेत. आणि त्याला सांगितलं पाहिजे बाबा तुला जर सेक्युलर राहायचं असेल तर तू सुद्धा मिशा खरड दाढी वाढव आणि तू जाळीदार टोपी घाल. म्हणजे ही सगळी तुम्हाला सांगतो ही परिस्थिती आहे. हे सांगणाऱ्या लोकांपासून आपल्याला लांब राहण्याची आवश्यकता आहे. मग ही आव्हानं मी जे सांगतोय ही आव्हानं आहेत आपल्याला. जसं आज ती आपली मुलगी चिमुकली त्या कॉम्प्युटर क्लासला जायची. कशा कर जायची? तिच्या वडिलाला वाटायचं की आपली मुलगी ज्या वेळेला भविष्यामध्ये, जसं 2023चं वर्ष आपलं चंद्रयानचं वर्ष झालं, तसं त्या पुरुषाला वाटलं की आपली मुलगी ज्या वेळेला भारताचं सूर्ययानचं स्वप्न ज्यावेळेस असेल तर आपली मुलगी त्याच्यामध्ये शास्त्रज्ञ असली पाहिजे, म्हणून तिला त्यांनी कॉम्प्युटर क्लासमध्ये घातलं. पण त्या माऊलीच्या वडिलाची चूक झाली. तिच्याही कुठेतरी मैत्रिणी सांगितलं असेल की आपने को किसके क्लास को जाने का, शिराग के क्लास को जाने का. तीच तेवढी चूक झाली आणि आज ती फसली गेली. म्हणून या सगळ्या आव्हानांना आपल्याला भविष्यामध्ये तोंड द्यायचं. आज मरकड साहेबांनी एवढा मोठा निर्णय मागच्या वर्षी घेतला, पण वर्षभर झाले तो संघर्ष सुरू आहे. कशामुळं? फक्त आपल्यातल्या काही तुम्हाला सांगतो या सेक्युलर वाल्या लोकांमुळे आज आपल्यामध्ये सगळी परिस्थिती निर्माण होते. आमच्यापर्यंत सुद्धा काही लोक त्यावेळेला आले, आम्हाला सांगितलं की तुम्ही असं करू नका. मी काय केलं बाबा आम्ही? ते नाही, ते दुकानं ते आता जुन्या काळापासून लागतात. मला लागत होती आता लागणार नाही, लागत होती आता लागणार नाही. कारण का नाही लागणार? त्यांची माय कस काय जनली या देवस्थानावर दावा ठोकायची. ही ताकद व्हायला नाही पाहिजे. ही ताकद होती फक्त आपल्या काही लोकांमध्ये. आपल्यातले काही लोक म्हणतात, जसं आज तुम्हाला सांगतो, आपला एखादा माणूस त्यांना सांगा की कुठं आजच्या देवस्थानाला न्यायचा, परवानगी सुद्धा भेटणार नाही आपल्याला. काय गरज आहे आपल्याला ते इथं लोक ते घेऊन यायची? अहो, ज्यांच्यामध्ये परंपराच नाही की कपाळाला कुंकू लावायचं, कोणी अधिकार दिला त्याला इथं कुंकू विकायचा. त्यामुळे मरकड साहेब तुम्ही जे केलं ते अत्यंत उत्तम केलेलं आहे. ज्याच्यामध्ये कपाळात कुंकू लावायचा अधिकार नाही त्याला कुंकू लावण्याचं, दुकान सुद्धा लावण्याचा कुठलाही अधिकार नाही.
जे प्रसाद खात नाहीत त्याला प्रसाद सुद्धा विकायचा अधिकार नाही. त्यामुळं मरकड साहेब तुम्ही जे सांगितलं अत्यंत महत्वाचं आहे की जे लोक आंघोळ्या करत नाहीत त्यांनी दुकान लावायचं, त्याने आपल्याला प्रसाद द्यायचा आणि तोच प्रसाद आपण देवाकडे न्यायचा. तिथं आपण 2 पुडा फोडतो, त्यात 2 पेढे तिथे ठेवतो, 2 काहीतरी रेवड्या असतील 2 रेवड्या तिथे टाकतो, 2 गुडीशी असतील 2 तिथे टाकतो आणि त्या कोणी दिल्यात? पारुष्या माणसाने. एकदा मी असंच विचारलं, तुम्ही आंघोळ करत नाही, हम नहाने की गोली खाते. सागर भैया ती गोली सिर्फ आपके पास है, वो एक ही बार नेला दे तुम, वापिस को नहाने की जरूरत नहीं पड़ती. उसको गोली वो नहाने की जरूरत नहीं पड़ती, उसको एक ही बार नेला दे तू. कितनी बार? एक ही बार. एकच बार नाही, एक ही बार. अरे कोणत्या आंघोळीच्या गोळ्या आणतो, काय करतो, समजतं का देवस्थानचं पावित्र्य, कशाचं काय चाललंय? हे लोक तुम्हाला सांगतो अजिबात म्हणजे कुठल्याही प्रकारे आपल्याला देवस्थानापाशी ठेवता कामा नये. आणि ज्याला ठेवायचे असतील त्यांनी 4 देवस्थानचे उदाहरण दाखवावे की त्यांच्या देवस्थानच्या अधिकृत जे गाळे असतील, कारण 99% अनधिकृत असतं. जे अधिकृत असेल तिथं आपल्या एखाद्या हिंदू बांधवाला त्यांनी दुकान लावायला जागा दिली, दुकान दिलंय, कुठंच नाही, कुठंच नाही, एकाही ठिकाणी तुम्हाला सांगतो दिसणार नाही. म्हणून आपल्या लोकांनी सुद्धा ह्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आज लोकांना वाटतं हे सगळं राजकारण, आता कोणत्या निवडणूक आहेत, कोणत्या निवडणूक, आता 2-4 वर्षांतर निवडणूक आहेत. हे आम्ही निवडणूक करता आलेलो नाही कोणी. हे राजकारण सुद्धा आता तुम्हाला सांगतो लोक आजचं लक्ष उद्या लक्षात ठेवत नाहीत. म्हणून आम्ही निवडणुकीला आलो नाही. आम्ही फक्त सांगतो की या भारत भूमीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी लढा उभा केलाय त्याला आजही आपण कमी पडतोय. त्याच्याकरता जागृती निर्माण करता, त्याच्याकरता एकजूट करा, त्याच्यामध्ये आपल्या अंतर्गत छोट्या मोठ्या समाजांमध्ये आपले जे वादविवाद आहेत ते बाजूला ठेवा. आणि ज्या वेळेला असा प्रश्न उभा राहील त्यावेळेला आपण सर्वांनी हिंदू म्हणून प्रत्येक ठिकाणी उभा राहिलं पाहिजे, आलं पाहिजे, प्रत्येकाने त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे, ना की आम्हाला कुठतरी सर्वांना जातीवादी म्हणण्यामध्ये तुम्हाला सांगतो पुढाकार घेतला पाहिजे. आणि त्यामुळे मी सांगितलं आम्ही कुणी जातीवादी नाही, आम्ही सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारे आम्ही हिंदू कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही कुठलाही जातीवाद केला नाही, तो कधीच पुढेही करणार नाही. आजचं उदाहरण पहा, ज्याचा आता महेश दादाने उल्लेख केला. तो एक बोकडा तिकडं युद्धामध्ये कुणी तो मारला, तिकडचा काय तो अध्यक्ष होता, पंतप्रधान होता. आता धरल्या गेला तर मारणाराचे युद्ध चालू झालेले आहे. आता ते काय फोनवर थोडी भांडण चालू, शिवीगाळ, तो रेकॉर्डिंग करतो हे इकडून रेकॉर्डिंग करतो. अरे त्याला समजायला पाहिजे ना. आता ते बोलता येत नाही ताई, एकटी महिला बोलता येत नाही आता मला. अरे युद्ध चालू झालेलं आहे, त्याला समजायला पाहिजे. जर एवढा मोठा जेव्हा पंतप्रधान असेल त्याला समजायला पाहिजे. तो सापडतोच कसा? हे मुळातच पैदाशी येड धव असतात, तुम्हाला सांगतो. जन्माला बरं ते गेला ठीक आहे, हरकत नाही, त्याच्या आत्म्याला चिर शांती लाभो, हरकत नाही. पण ह्या इकडं मुंबईमध्ये, लखनौमध्ये काय कारण आहे? तुम्ही बारकाईने विचार करा, काय कारण आहे त्याचं? शोक किंवा त्याच्यासाठी हो क्या उनके भाषामध्ये तो जुलूस निकाला उन्होंने, पायी निघाले, त्याच्या बोले ते फार वाईट झालं, अमुक झालं. अरे इथं जसं सागर भैया तुम्ही सांगितलं की 93 पासून बॉम्बलास्ट झाले, मला एकदाही हे लोक रस्त्यावर आलेले पाहायला मिळाले नाही. की बो ज्या लोकांनी कुणी का करा, कुठल्याही धर्माचा असू, जातीचे नव्हते ते, धर्माचे होते, कुठल्याही धर्माचा असू, पण काही लोक यायला पाहिजे रस्त्यावर की बो अच्छा नाही हुआ, उधर वालों ने किया. उधर वाले म्हणजे कोणी? पाकिस्तान ने किया, अच्छा नाही होगा, नका पाकिस्तानचं नाव घ्या ना, पण उधर वालों ने किया, सरद पार वालों ने किया, पण अच्छा नाही किया, असं म्हणायला तरी आजपर्यंत कुणी आलं का? 19 फेब्रुवारी 2000 आपलं 14 फेब्रुवारी 2019 आपल्या भारत भूमीमध्ये ज्या वेळेला पहिलगामची घटना घडली, आपले सैनिक गाडीमध्ये चाललेले होते, त्यांना एकाच वेळेला तुम्हाला सांगतो RDXने उडवून टाकलं.
नुकतंच आपलं 10 एप्रिल 2025ला परत आपले पर्यटक कुठे गेले? पहिलगाम मध्ये गेले. त्यांच्या कुटुंबासहित होते, काही लोक मुलाबाळांसहित होते, काही नवीन झाडाला जोड्या होत्या, नवीन लग्न झालेले. काय केलं? जात विचारून मारलं. जात नाही, धर्म विचारून मारलं. तिथं जात नाही विचार, धर्म विचारला. आता काही लोकांनी घाबरल्या असं समोर त्याला दिसलं असं याला मारलंय त्याला मारलंय. एखादा म्हणला असं भाऊ मै बी अमुक अमुक आहे तुम्हारे वालाचे, आपल्यातला व्यक्ती, पण त्याने विश्वास नाही ठेवला. त्याने विश्वास नाही ठेवला. तुम्हाला काही व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, काही प्रेत, त्याला आपण शहीद म्हणू, त्या लोकांचे कपडे काढलेले होते व्हिडिओमध्ये. म्हणजे त्यांना त्यांनी कपडे काढून तपासलं. हे तर तुम्ही पाहिलं का नाही? त्यांना धर्म विचारून मारलं. त्यावेळेला डिबेट का नाही होत? आणि डिबेट जरी झाला तर काय म्हणतात? खोटं आहे ते. अरे ज्या बाईचं काही मिनिटांपूर्वी, 2 मिनिटापूर्वी, 3 मिनिटापूर्वी ज्यावेळेला कपाळाचं कुकू पुसलंय, ती बाई कसं तिला समजणार आहे का हे असं असं म्हणायचंय? का तिच्यापाशी कुणी गेलतं आमच्यासारखे की तू असं असं म्हण, धर्म विचारून मार? काय म्हणजे हा एक अत्यंत भारतामध्ये चाललेला, जसं मी सांगितलं की सध्या कळत नाही की आपल्या दुश्मन कोण आहे. जसं पूर्वी कळायचं, हे जाळीदार टोपीवाले, हे बोकडे आपल्याला दिसून यायचे पूर्वी, पण आता दिसून येत नाही. त्याच्या ह्या लोकांमुळे आपल्याला फार मोठा प्रचंड धोका आहे. त्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला कुठलंही काम करत असताना या सगळ्या बारीक गोष्टींचा आपल्याला विचार करून काम करावं लागणार आहे. म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये देखील आपल्याला ही आव्हानं ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पेलायची. अजून अनेक लोकांनी प्रत्येक गावोगावी, शहरासारख्या ठिकाणी, प्रत्येक गल्ली बोळामध्ये, वॉर्डामध्ये 10-10 लोक, हे मरकड साहेब तुमच्या विचाराची तयार होणं हे नितांत आवश्यकता ही समाजामध्ये आज निर्माण झालेली आहे. मागच्या वर्षी मला चांगला आठवतं, आमच्या अहिल्यानगरमध्ये ते ईदगाह मैदान आहे, तिथं ईदच्या दिवशी सकाळची नमाज होती. एक असंच मध्ये उठलं. कोण उठलं? हा, आणि त्याने ते झेंडा काढला. ते टीव्हीवर दाखवत होते झेंडा काढला, तर ते आपल्याला काही झेंडा काही लक्षात नाही आला कोणता आहे. ते हिरवा असतं का लक्षात आहे बोकड्यांचा आहे, पण ते लक्षातच नाही आला. ते गुन्हा पेपरला आलं, ते फिलिस्तीनचा होता. आता मला सांगा तिकडं काय घडतं? यांना इथं झेंडा फडकवतात. आणि भारत देशामध्ये एवढ्या घटना घडतात, एवढे लोक आपले कधी दुष्काळात जातात, कधी पुरात जातात, कधी अतिवृष्टीमध्ये जातात, पण कधी कशाच तुम्हाला सांगतो यांना दुःख होत नाही. पण यांना जिथं यांचं म्हणजे मुस्लिम राष्ट्र आहेत मांडण्याचं काम करतात. म्हणून आपल्या सुद्धा मंदिरांमध्ये ज्या ज्या वेळेला अशा काही घटना घडत असतील तर आपण सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून, जसं याला ईद मध्ये जर समजतं, रमजानच्या महिन्यामध्ये जर त्याला ईदगाह मैदानावर तो खिशात जर झेंडा घालून आणता असं दुसऱ्या देशाचा, पण आजपर्यंत मला आठवत नाही की ईद मध्ये कुणी तिरंगा झेंडा फडकवला. कुणी शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये तर कुणी बोललंय. एक तर ते उर्दू भाषेत बोलतात. आता काही काही लोकांचं मला आश्चर्य वाटतं, वाईट वाटतं की उठून सुटून ते राजकारण करत बसतात. कसं राजकारण करतात? हिंदी इथं चालणार नाही, हिंदी अमुक चालणार नाही. अरे तू पहिली बोल ना, ती उर्दू चालणार नाही, ती उर्दू बंद करा, उर्दूवर बोल. एकाही शाळेत उर्दू आम्ही शिकून देणार नाही, पण उर्दूवर कधी बोलणार नाही का? फक्त ते मतं पाहिजेत. त्यामुळे महेश दादांनी सांगितलं की काय सांगितलं महेश दादांनी की अजिबात मतं नको. महेश दादा मी सुद्धा तसंच सांगून टाकलेलं आहे, अजिबात देऊ नको, तुला मागायला येणार नाही. आणि आमचं जर एखादं असं सेक्युलर आलं, ते आलं आमच्या वतीनं कधी, तर आम्हाला सांग, त्याचं लगेच तुला सांगतो त्याची बी खातना करून पाठवून देऊ तुझ्याकडे. ते ठेवायलाच नको. तुम्हाला सांग, आपल्याने दिले तर ठीक, नाही दिलं तर चालूच आहे ना काम. कुठं भाकरी काय मिळणार नाही काय? म्हणून आपल्या सर्वांनी बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. आज कुठली निवडणूक नाही, तुम्हाला सांगतो, हा निवडणुकीचा अजेंडा नाही, हे गांभीर्याने घ्या.
विचाराने घ्या आणि प्रत्येकाने त्याचं अवलोकन करा. फक्त ऐकू नका. सभेला गेलो, सोशल मीडियावर टाकलं, ह्याच्या पुरतं मर्यादित राहू नका. हा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये, हृदयाला स्पर्श केला पाहिजे. प्रत्येकाच्या डोक्यापर्यंत, शेवटच्या नसापर्यंत तो गेला पाहिजे. आणि जो पावली आपण कुठलाही कार्य करत असेल तर त्या प्रत्येक कार्यामध्ये आपला फक्त आणि फक्त हिंदू विचार हाच शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला घेऊन जाण्याचं काम आपल्याला प्रत्येक कामामध्ये केलं पाहिजे. भविष्य वाईट आहे. हे लोक 350 वर्षापूर्वी लढत होते, पण तरी देखील आजही आपल्याला त्याच विषयावर लढावं लागतं. मग याच्यावर तुम्ही गांभीर्य घ्या की किती भयानक परिस्थिती उद्याच्या काळामध्ये येणार आहे. आज विज्ञानाचा वापर आपण करत नाही. आपण कशा करता करतो? चंद्रयान बनवण्याकरता करतो. हे कशा करता करतात? हे दहशतवादी हल्ले करण्याकरता करतात. हे डिबेटमध्ये विचारा, हे सोशल मीडियावरती विचारा की ज्या वेळेला ट्रोलिंगवाले पुढे येतात, हे काही लोक अकाउंट बी डुप्लिकेट असतात. म्हणजे नंबर आपल्या एखाद्या कोणतरी कामगाराच्या नावावर घ्यायचा, विचार अडाणी असतो. त्याचा अंगठा घेतला, ते मोबाईलचं कार्ड आणलं, त्यानेच अकाउंट तयार करून टाकायचे. ते काय सगळे खरे असतात असं नाही, पण जे काही थोडेफार खरे असतील तर त्यांनाही आपल्याला थोडं जिथं जिथं दिसतील तिथं तिथं आपल्याला त्यांच्याकडे पाहावं लागणार आहे. ते सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. आणि हे सगळे विषय तुम्हाला सांगतो अत्यंत गांभीर्याने घ्यायचे विषय. हे काय आजच्या कुठल्याही निवडणुकीचा अजेंडा नाही किंवा एखाद्या विषयाचा तात्पुरता विषय नाही, पण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आपल्याला उद्याच्या काळामध्ये हे फक्त, जसं आज काही लोकांनी आपण पाहिलं की मागाशी येताना आमची देखील चर्चा झाली सागरबाईची आमची, की काही लोकांनी त्यातला एक व्यक्ती मारला गेला, त्यांनी शपथ घेतली की जसं आपण पाहतो की 2047 साली आपले वेगळे स्वप्न आहेत की भारत जगातला सगळ्यात ताकदवान राष्ट्र झालं पाहिजे. तसं ह्या लोकांनी शपथा काय घेतल्या? ह्या लोकांनी शपथा घेतल्या की 2047 मध्ये भारत देश सुद्धा काय झालं पाहिजे? इस्लामिक राष्ट्र झालं पाहिजे. म्हणजे अशा शपथा घेणारे लोक कुठंतरी या भूमीमध्ये वास्तव्यास आहेत, काम करतात. ते उघड येत नाही. आपण उघड बोलतो, आपल्या सोशल मीडियावर भाषण येतात, त्यांचं कधीच काही येत नाही. त्यांचा कुठलाही कार्यक्रम असेल, काही असेल, आपल्याला कळत सुद्धा नाही. तुम्हाला सांगतो, आपल्या मंदिराच्या बाहेर चपला गायब होत्यात. त्यांचे तुम्हाला सांगतो ना, त्या मस्जिद मध्ये गेले ना, ते सगळं सिस्टमॅटिक, एकदम सिस्टमॅटिक असतं. कुठं बाजूला ठेवणार सगळं, कारण बाहेर लोकांना नाही कळायला पाहिजे. त्याचा उद्देश एवढाच असतो की बाहेर लोकांना नाही कळायला पाहिजे एवढी संख्या येते. आज छोट्या छोट्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सांगतो, तुमच्या गावात जर लोकसंख्या 500 असेल तर तिथं शुक्रवार दिवशी पहा 1000 पेक्षा जास्त लोक तिथं नमाज पडायला येतात. हे इथंच नाही तर शहरात सुद्धा, ग्रामीण भागात सुद्धा, एखाद्या कुठल्याही भागामध्ये तुमच्याकडे तुम्ही विचार करता का इथं 50 लोक एवढे गर्दी कसं काय होती? आपण त्या एखाद्या प्रमुख माणसाला विचारलं ना, क्या होता वो इधर काम को आते ना, इथं कुठं काहीच कामाला नाही, तू इथून कुठं कामाला आला, इथं आहेच नाही काही. म्हणजे असे सगळे वेगळे लोक असतात, आपल्याला माहिती पडत नाही. म्हणून हे सगळं आपल्याला उद्याच्या काळामध्ये बारीक निरीक्षण, की आपल्यापाशी कोण येतंय, आपल्या गावात कोण येतंय, आपल्या परिसरात कोण येतंय, याचं बारकाईने लक्ष ठेवणं, त्याचं निरीक्षण करणं. आणि जे प्रशासन असेल त्या प्रशासनाकडे सुद्धा सांगत असताना त्याची पहिली खातीर जमा करा. ते सेक्युलर नाही ना, मग त्याच्याकडे सांगा. कारण की आता इकडे सुद्धा मला बरेच प्रशासनातले सेक्युलर लोक दिसू राहिलेत. कारण की सेक्युलर का म्हणायचं या लोकांना? कारण की वर्षभरापासून ते कुठल्याही प्रक्रियेमध्ये एखादा अनधिकृत पाडण्याकरता सांगितल्यानंतर ते न पाडता त्यांनी 4 दिवसापूर्वी आपल्या हिंदू समाजाच्या लोकांची दुकानं पाडली. त्या अशा प्रशासना, सेक्युलर प्रशासनाचा मी पहिला तुम्हाला सांगतो निषेध करतो. आणि जसं महेश दाने सांगितलं की 8 दिवसात जर या लोकांनी ते पाडलं नाही तर तुम्हाला सांगतो, आता आम्ही तर तिथं विधानसभेत आहेच, त्यांच्यावर काय कारवाई करायची बघूच. पण नाही झालं अधिवेशन संपूसपर्यंत तर ताई, तुम्हाला जर यांनी आज बोलवलं असेल, पण तुम्ही अधिवेशन संपल्यानंतर या लोकांनी जर पाडलं नाही, तुम्ही काही इकडे येऊ नका. कारण आता कसं असतं, तुम्ही महिला आहेत, तुम्ही आमचं कोर्ट कचेरीचं बघा, आम्ही सगळे येतो, महेश दादा आम्ही येतो, आणि त्याच दिवशी तुम्हाला सांगतो आपण सगळे त्यांचे पाडून टाकू.
तुम्ही ताई सगळं कोर्ट कचेरीचं बघा, तुम्ही काय इकडे पाहू नका, आम्ही सगळं बाकीचं बघतो. हे पाहावं लागणार, प्रत्येकाला जबाबदारी घ्यावं लागणार ना. आता सगळे आत गेले तर बाहेर कुणी बघायचं, बाहेरचं कोणातरी पाहावं लागेल. पण महेश दादा आपल्याला यावंच लागणार आहे. सागर भाई तुम्ही काही येऊ नका, तुम्ही फक्त ते FIR दाखल करता तेवढं लक्ष ठेवा, कारण तुम्हाला जरा कायद्याचं नॉलेज भरपूर आहे तसं महेश दादांनी सांगितलं. ते FIR लक्ष ठेवा. तुम्ही बिघडू, आम्ही दोघंच येतो. महाराज तुम्ही फक्त आशीर्वाद द्यायचं काम करा. पण मरकड तुमचं नाव जर आलं नाही तरी मी घेईल त्याच्यात, तुम्हाला काय सुट्टी देणार नाही. त्या महेश दादा जरी म्हणे सोडून द्या तर मी काय तुम्हाला सोडित नसतो. चला विनोदाचा भाग जाऊ द्या, पण प्रशासनाला आज आम्ही गांभीर्याने सांगतो की तुम्हाला जर गांभीर्य नसेल तर अधिवेशन संपल्यानंतर तुम्हाला सांगतो, मात्र आम्ही 2 जण या ठिकाणी येणार आणि हे पाडणार. तुम्हाला आजच सांगतो, त्याच्यामध्ये कुठली तडजोड होणार नाही. त्यामुळे तुम्हाला आजच आमचं सांगणं आहे की तुम्ही मात्र हे सगळं नियोजन तुम्ही करा. याच्यामध्ये आम्हाला कुठेही, या संविधानाला मानणारे कार्यकर्ते, हिंदू कार्यकर्ते आम्ही आहोत, त्यामुळे त्याच विचाराने आम्हाला तुम्ही राहू द्या. आम्हाला कुठेही तुम्ही प्रवृत्त करा नका, नाही तर आम्ही सुद्धा या FIR मध्ये सांगत असताना आम्ही सांगू की प्रशासनाने आम्हाला प्रवृत्त केलेलं आहे आणि आम्ही आज जाहीर सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्हाला तुम्ही काय प्रवृत्त करायला लावू नका. या भारत भूमीमध्ये अनेक लढा, अनेक महापुरुषांना उभा करावं लागले, पण पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांना याच्यामध्ये सहभागी व्हायचंय. सर्वांना या उपक्रमांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मोहीम हाती घ्यायच्यात आणि त्या मोहिमेच्या माध्यमातून हा देश घडवत असताना, घडवायचा म्हणजे काय करायचं, जसं भारत देशाची 2 स्वप्न होती, त्यातलं एक पूर्ण झालं. ते होतं अयोध्यामधील प्रभू रामचंद्रांचं रामलल्ला विराजमान त्या ठिकाणी झाले पाहिजे, झालं. आणि दुसरं स्वप्न जे आपल्या सर्वांचं आहे ते आहे अखंड भारताचं, आणि ते निर्माण होईपर्यंत ही ज्वाला अशीच प्रज्वलित राहिली पाहिजे. आणि ते करण्याकरता आपल्या सर्वांचं योगदान हे कुठंतरी असणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना ते काम करायचंय. त्यामुळं यात्रा उत्सवामध्ये हे सगळे कार्यक्रम होऊसपर्यंत सर्वांनी खबरदारी घ्या की कुठल्याही इतर व्यक्तीचं दुकान या ठिकाणी लागणार नाही. कुठलं कोणी स्टेटस लावत असेल त्याकडे फार काय तुम्ही लक्ष देऊ नका, फार त्याच्या भानगडीत पडू नका. पण या सगळ्या काम करत असताना आपल्या सर्वांनी, एखादा व्यक्ती या विषयामध्ये जर पुढाकार घेत असेल तर त्याच्या पाठीमागं आपल्याला कसं उभा राहता येईल, त्याच्या पाठीमागं शक्ती कशी उभा राहता येईल, हे आपण सर्वांनी त्याच्यामध्ये बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे, त्याच्यावरती काम केलं पाहिजे. आणि ह्या यात्रा उत्सवामध्ये जी काही मागच्या वर्षी सुरू झालेली एक चांगली परंपरा की ज्या ठिकाणी देवस्थान आपलं त्या ठिकाणी व्यवसाय असेल किंवा भाविक असतील ते फक्त आपलेच असले पाहिजे, याच संकल्पनेतून आपल्याला ही संपूर्ण परंपरा ही पुढच्या शेकडो वर्ष, जसं आता 1000, 1500, 2000 वर्ष झाले, तशी सुद्धा पुढच्या पिढ्या म्हणल्या पाहिजे की अशा लोकांनी या ठिकाणी ही सगळी परंपरा पाडली आणि त्याचे तुम्ही सगळेजण साक्षीदार आहोत. ही तुम्हाला सांगतो की ही प्रथा पडली पाहिजे, नाही तर तुम्ही जर उलटे वागलात तर पुढच्या पिढ्या हे तुम्हाला कधी माफ करणार नाही. त्यामुळे आम्ही सुद्धा जे काम करतो इथं व्यासपीठावर असणारे लोक हे पुढच्या पिढ्यांकरता करतो. आपापल्या मतदारसंघाची जबाबदारी महेश दादा त्या ठिकाणी सक्षम आहेत विकास काम करण्याकरता, मोनिका ताई सुद्धा सक्षम आहेत विकास काम करण्याकरता, मी सुद्धा तुमच्या आशीर्वादाने सक्षम आहे तिथं विकास काम करण्याकरता. पण ही जी जबाबदारी आहे ही आपल्याला पुढच्या पिढ्या घडवण्याकरता या छत्रपती शिवाजी महाराजांना विचारांनी एक दिलेला वारसा आपल्या सर्वांना पुढे घेऊन जायचा. त्यामुळे आजचा हा विराट हिंदू सभेचा उपक्रम हा इतर कुठलाही विषय नसून फक्त आणि फक्त देवस्थान सुरक्षित राहिलं पाहिजे. आणि जर असे लोक जर आपल्यामध्ये आले तर हळूहळू जसं कमानीपर्यंत होते, जवळ रोडपर्यंत आले, रोडपासून त्या जमिनीपर्यंत आले, जमिनीचा त्यांनी ताबा घेतला. उद्या तुम्हाला सांगतो जर मोठा समुदाय आला तर उद्याच्या गडावर सुद्धा ताबा घेतल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे ह्या सगळ्या काळाची पावलं ही ओळखून तुम्ही उद्याच्या काळामध्ये यात्रा उत्सवाची परंपरा ही आपली कायम ठेवा, अबाधित ठेवा. आणि ज्या ज्या वेळेला गरज पडेल
आम्ही तर सगळे आहोतच, पण आपण सर्वांनी ताईंच्या माध्यमातून आपण पाठपुरावा करत जा. बऱ्याच वेळेला आपला संपर्क त्यांच्यापर्यंत होत नाही. कुणीतरी जरी काही सांगत असला तर सांगणारे आमच्या सारख्यांपर्यंत भरपूर असतात. पण आपण आपली भूमिका मांडली पाहिजे, सांगितलं पाहिजे की असं नाही, असं होतंय. ठीक आहे, आम्ही सारख्याला 2 वेळा तुमचं खोटं वाटन, 3 वेळा खोटं वाटन, पण सारखं सारखं बोलते म्हणजे आम्हाला थोडी तुमचं खोटं वाटणार आहे. आणि शेवटी सगळेच लोक, उद्या ताई सुद्धा या काही जरी असल्या तर पहिली कोण आहेत? आपली मोनिका ताई रायजाळे म्हणजे फक्त हिंदू नाही, हिंदू वाघीण आहे, तुम्ही लक्षात ठेवा. मग तुम्ही त्याची काय काळजी करू नका. फक्त त्यांचं कुठं आमच्यामध्ये नाव काय, त्यांनी आपलं कायदेशीर मार्गाने ते बघतील, तिकडे काय येऊ देऊ नका. ही जबाबदारी मात्र आपल्या सर्वांना पार पाडायची. त्यामुळे आजच्या विराट हिंदू सभेकरता आपण सर्वजण मोठ्या संख्येने या उशिरापर्यंत थांबला. तुमच्या सर्वांचे मी अंतःकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि उद्याच्या काळामध्ये यात्रा उत्सव संपन्न असताना आपल्या हिंदू रूढी परंपराप्रमाणेच आपला संपूर्ण कार्यक्रम पुढे घेऊन जावा, हीच कळकळीची विनंती आपल्या सर्वांना करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय शंभूराजे. जय राम जय जय राम. धन्यवाद भैयासाहेब. जय राम जय जय. या ठिकाणी गोरक्षक मुकुंद भाऊ गर्जे आभार मानतील.